कार्यकारी संपादक सरिता कौशिक। सरिता, धन्यवाद पूर्वी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये 4 मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यातील हादरवणारी बाब ही की हे सर्व विद्यार्थी 6वीतले। सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली। धक्का बसलेल्या लहानग्यानं आपल्या पालकांना सांगितलं। त्यानंतर या प्रकरणी 4 मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पण शाळेची प्रचंड उदासीनता होती असा पालकांचा आरोप आहे। चौकशी करून मुलांना सस्पेंड करणं वगैरे तर सोडाच, पण साधा त्यांचा वर्ग सुद्धा बदलण्यात आला नाही। रोज तीच मुलं या पीडित मुलाला भेटायची। धास्तावलेला मुलगा शाळेची अनास्था बघता शेवटी पीडित मुलाच्या पालकांनी त्याला शाळेतून काढलं, मात्र शाळेनं अपेक्षित पावलं उचलली नाहीत। आता शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। कारवाई होत नाही म्हणून पालक एबीपी माझाकडे आले। एबीपी माझानं बातमी दाखवता शिक्षण मंत्री दादा भुसेंनी त्याची दखल घेतली। पण 6वीत 4 मुलं एकत्र येऊन जर असं खरंच करत असतील तर आपल्याला समाज म्हणून, पालक म्हणून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत। असा गुन्हा करणाऱ्यांच्या घरचं काय वातावरण असेल? इतकी हिंमत कशी आणि का होऊ शकली? आपण असं करावं असं का वाटलं असेल? वेब सिरीज, रील्स यांचं ओव्हर एक्सपोजर आहे का? अलीकडेच गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी वेब सिरीजच्या नादात आत्महत्या केली। अशा घटनांना कारण ओव्हर एक्सपोजर की पालक शिक्षकांचं दुर्लक्ष की एकूणच असंवेदनशीलता? पीडित बालकाच्या मनावरच्या जखमा कशा भरून निघणार? पीडित बालकाच्या आईवडिलांना वाटत असणारा राग, वैफल्य, निराशा काय वाटत असेल त्यांना हे तर सांगायलाच नको। पण समाज जीवनात आणि समाज मनावरही अशा घटनांचा दूरगामी परिणाम होतोच। कारण एकीकडे दोषींना शिक्षा व्हायला तर हवी, पण आरोपी जेव्हा स्वतः इतक्या लहान वयाचे असतात तेव्हा त्यांच्याही पुढच्या आयुष्याच्या नॉर्मल्सीचा प्रश्न असतोच। पूर्वी धन्यवाद सरिता। संपूर्ण समाजाने अत्यंत विचारात घेण्यासारखा हा प्रश्न आहे, हा मुद्दा आहे। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर दुसऱ्या प्रश्नाचा कौल आपण जाणून घेऊया।